तर मंडळी, आज आहे आमच्या बाप्पांचं विसर्जन. अगोदरच मी ऑर्डर दिली होती बाप्पांसाठी हाराची. मग ती ऑर्डर घेण्यासाठी आली होती गावामध्ये. त्याच्यासोबत 4-5 गजरेसुद्धा घेतले आमच्यासाठी. तयारी वगैरे केली. मग आम्ही पोहोचलो आमच्या मंडळामध्ये. तर आता इथे तयारी चालू होती बाप्पांच्या विसर्जनाची. मी मस्तपैकी प्रेमाने लाडाने बाप्पांसाठी हार आणला होता, तो घातला. आमच्या एरियामधील रस्ता खूपच छोटा आहे, म्हणून बाप्पांसाठी सजवलेल्या गाड्या पुढे लावल्या होत्या. बाप्पांना मखरातून काढल्यानंतर ओवाळत ओवाळत त्यांच्या सजवलेल्या गाडीपर्यंत नेलं. खूप सुंदर अशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली होती 5 दिवसाच्या विसर्जनाची. तर आमच्या एरियामधील सगळे आम्ही नाचत नाचत निघालो आमच्या बाप्पांच्या मिरवणुकीसाठी. आणि तसंच रस्त्यात आपली मंडळी सुद्धा मला भेटली ठिकठिकाणी. थोडीच पुढे आलो आणि मस्तपैकी गरमागरम चणे शेंगदाणे भाजण्याचा मला वास आला आणि मी इथे मस्तपैकी 40 रुपयाचे चणे शेंगदाणे घेतले. पहिला मी पोलीस अंकलला दिले, नंतर आम्ही सर्वांनीही खाल्ले. तारपा चौक मध्ये आलो आणि तारपा नाचणार नाही असा विशेष होणार नाही. आणि जी सुरुवात झाली, मग काय इथे पण आमचे 1 ते 2 तास गेलेच तारपा नाचण्यासाठी. आणि खरंच खूप मजा करत होत्या सगळ्या महिला मंडळ. थोड्याच वेळात आम्ही नाचत नाचत पुढे आलो आणि माझ्या सासूबाईच्या आणि माझ्या आईच्या वर्गमैत्रीण भेटल्या. आम्ही सर्वांनी इथे फोटो सुद्धा काढले एकत्र. तर मावशी मला बोलत होते, जरी आज आमची मैत्रीण नसेल, आम्ही तुझ्यातच आमच्या मैत्रिणीला बघतो असं. आणि हे शब्द ऐकून खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि माझ्या आईची इथे आठवण. आणि या मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटला होता, म्हणून ह्या नाचत सुद्धा होत्या. आता नाचून नाचून भूक लागणार म्हणून आमच्या मंडळाने अगोदरच आमच्यासाठी मस्तपैकी व्हेज पुलाव तयार करून घेतला होता. पुढे गाडी थांबून आम्ही मस्तपैकी व्हेज पुलावची मजा घेतली. आमच्या मामांनी पण डायरेक्ट खालती बसून घेतलं होतं. मस्त खूप टेस्टी लागत होता. आणि जीप पुढे आम्ही धम्माल केली, मग काय विचारूच नका. च्या आसपास आम्ही पोहोचलो सूर्य तलावर. इथे बाप्पांची आरती झाली. तर मंडळी बाप्पा निघाले जाण्यासाठी. आणि खरंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. 5 दिवस कसे गेले ते समजलेच नाही, कारण मंडळामध्ये आम्ही 5 दिवस खूप आनंदाने घालवले. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. आणि बाप्पांना निरोप देताना खरंच खूप दुःख झालं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.